यांनी धोका दिलेला आहे महिलांना बहीण बहीण म्हणून. राखीच्या उत्सवाच्या अनुषंगाने ही योजना जाहीर करून ज्या पद्धतीनं 62 लाख महिलांनंतर काढलं, 38% महिला बाहेर केल्या, याच्यावरून स्पष्ट दिसून येते की वोटसाठी त्यांचा वापर केला, नंतर त्यांना फेकून दिलं. असले कसले धोकेबाज भाऊ. म्हणजे असं आपल्याला सरळ म्हणता येईल की ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं, जिन्होंने भगवान को ठगा उन्होंने बहनों को भी ठग दिया. आता ह्या 62 लाख महिला ह्या 1,500 रुपये घेणाऱ्या, तुम्ही त्यांना KYC करायला लावता. तुमच्या लाडक्या बहिणीचं कुठं ऑफिसही नाही आहे, कुठे जाऊन दाद मागायची जागा पण नाही आहे, महिला बालकल्याण याच्यामध्ये कुठला डेस्क पण नाही आहे. त्यामुळे त्यांची अवस्था आता इतकी वाईट झालेली आहे की तुम्ही म्हणजे बाप भीक मागू देत नाही आणि आई खायला घालत नाही, अशी त्या महिलांची परिस्थिती झालेली आहे. तर आमची मागणी अशी आहे की त्या 62 लाख महिलांचं सरळ KYC यांनी करावं, मॅन्युअली करा किंवा स्वतः आपले प्रतिनिधी पाठवून करा, जसं SIR करून राहिले त्या पद्धतीनं करावं. आणि त्यांना जे 1,500 रुपये मिळत आहेत त्याच्यामध्ये वाढ करून ते 2,100 मिळावे, कारण तुमचा तो निवडणुकीतला प्रॉमिस होतं. तुम्हाला त्याच्यावर त्यांनी मतदान केलं ना, मग ते तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. जो भाऊ असतो तो बहिणीला जे वचन देतो राखीच्या वेळेस ते पूर्ण करत असतो. तो नाही केलं तर मग लोक त्याच्याकडं वाईट नजरेनं पाहतात, धोकेबाज म्हणतात. तसं नाही झालं पाहिजे, ते दिलं पाहिजे अशी आमची मागणी. आणि कोणी हा आदेश दिला होता? कारण आधार कार्ड असतं, सगळी माहिती असते, यांच्याकडं तर सगळीच माहिती असते. डिजिटल गव्हर्नमेंट आहे हे, तर मग ही माहिती नव्हती का? तर मग कोणी आदेश दिले की जो फॉर्म भरेल त्याला पैसे द्या? ते सुद्धा हे झालं पाहिजे. आणि 3,541 कोटीची याच्यामध्ये घोटाळा आहे. तो घोटाळा कोणी केला, कोण जबाबदार आहे, त्यांना चौकशी करून सजा दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे.